आणि यानंतरची बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली सीएसएमटी स्थानकात मराठा आंदोलकांची गर्दी। मराठा आंदोलक सीएसएमटी स्थानकामध्ये सीएसएमटी स्थानकावरील आंदोलकांनी शांत राहावं, मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आंदोलकांना आवाहन। सीएसएमटी स्थानकातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी जाऊयात माझे सहकारी शुभम उमाळे यांच्याकडे। शुभम, संध्याकाळची वेळ आहे, जे नोकरदार वर्ग मुंबईमध्ये नोकरीसाठी आलेले असतात ते आपापल्या घरी परतण्याची ही वेळ आहे। अशा वेळी जर सीएसएमटी स्टेशनवर गर्दी असेल तर मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे। आत्ताची सीएसएमटी स्टेशनवरची अपडेट काय आहे? सोबतच मुंबई सीएसटी या स्थानकावर सकाळपासूनच मराठ्यांची गर्दी जी आहे ती तुफान दिसून आली होती। अशामध्ये आता संध्याकाळची वेळ झालेली आहे, नागरिक जे आहेत ते घरी जात असतात। समजा स्टेशनच्या एका बाजूला बघितलं तर मुंबईचे जे नागरिक आहेत ते आता घरी जाण्यासाठी निघालेले आहेत, पण मात्र या ठिकाणी मराठे जे आहेत ते देखील या ठिकाणी दिसून येत आहेत। अर्थातच बघू शकतो स्थानकावरची गर्दी कशा पद्धतीने या ठिकाणी आहे। मुंबईकर जे आहेत सकाळी आपल्या कामावर तर आले होतेच, पण मात्र आता संध्याकाळी ते या ठिकाणी जाताना दिसून येत आहेत। मुंबई पोलीस आरपीएफ असतील हे देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत। कुठलाही वाद निर्माण होऊ नये, कुठलाही गोंधळ होऊ नये त्यासाठी जे आहेत पोलीस जे आहेत ते देखील या ठिकाणी तैनात आहेत। याच्यामध्ये चित्र बघू शकतो, हलकी वाजवत असेल किंवा मग जरांगेंच्या नावाच्या घोषणा देताना जे आहेत त्या ठिकाणी मराठे जे आहेत ते दिसून येतात। संपूर्ण सीएसटी स्थानकावर आज सकाळपासूनच मराठे जे आहेत मोठ्या संख्येने दिसून येत आहेत। जो मार्ग मिळेल त्या मार्गाने मराठे या ठिकाणी पोहोचलेले होते। रेल्वे मार्ग असेल, रस्ते वाहतूक असेल, या दोन्ही याच्यावरनं जे आहेत त्या ठिकाणी पोहोचले। अक्षरशः ट्रॅफिक जे आहेत ते वाशीच्या हायवेवर देखील झालं होतं आणि सोबत अटल सेतूवर देखील झालं होतं। आता संध्याकाळची वेळ आहे, आपण बघू शकतो 5:30 वाजत आलेले आहेत आणि अशामध्ये तिकडे मुंबईकर जे आहेत ते घरी जायला निघालेले आहेत आणि मात्र दुसरीकडे या ठिकाणी जरांगे यांचे मराठा जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं या ठिकाणी जे आहे गर्दी दिसून येत आहे। कारण की पाऊस जो आहे तो सध्या मुंबईमध्ये सुरू आहे आणि अशाच पावसामधनं छत्री रेनकोट सोबत नाही म्हणून स्टेशनचा सहारा घेत या ठिकाणी जे आहेत नागरिक आलेले आहेत आणि पूर्णतः या प्रकारे कोणालाही त्रास जो आहे तो होताना सध्या तरी दिसून नाही येते। सर्व ट्रेनमध्ये मुंबईकर आहेत आणि मराठा नागरिक जे आहेत ते देखील आपल्याला दिसून येत आहेत। अर्थातच समजा बघायला गेलं तर मग परिस्थिती जी आहे ती कुठेतरी नियंत्रणात असल्याचं सांगण्यास हरकत नाही आहे। मुंबईकर जे आहेत आपला दिनचर्या असेल, आपला घरी जाण्याची वेळ जी आहे ती देखील योग्यरित्या त्यांचं जाणं सुरू आहे आणि मात्र दुसरीकडे यांनी सीएसएमटी स्थानकांचा मराठ्यांनी जो शेड घेतलेला आहे त्याचा देखील वापर जो आहे योग्य पद्धतीने होताना सध्या या ठिकाणी दिसून येत आहे। जरांगेंच्या नावाच्या गोष्टी असतील, हलगी वाजवत नृत्य करणं असेल, अशा सर्व गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी होताना दिसून येत आहेत। कविता, समजा पाहायला गेलं तर मग नागरिकांत जे आहेत त्यांचं कुठेतरी मनोरंजन करण्यासाठी अनेक वस्तू ज्या आहेत त्या ठिकाणी त्यांनी आणलेल्या आहेत, पण सोबतच जेवणाची असेल, पाण्याची असेल अशी कोणतीही चोख व्यवस्था सध्या जी आहे आजच्या तारखेत म्हणजे आंदोलनाच्या पहिल्या दिवशी जी आहे ती इथे योग्यरित्याची नाही आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही मराठा आहेत या ठिकाणी। दादा, काय सांगाल, तुम्ही कुठून आलेले? मी पुणे वाघोलीहून आलेलो आहे। माझं नाव माऊली घोडके। आम्ही आंदोलनामध्ये सुरुवातीपासून दादांबरोबर आहोत, पण आजचं आंदोलन म्हणजे आमच्यासाठी निर्णायक आहे। ही अंतिम फायनल मॅच आहे, जशी वर्ल्ड कपची फायनल मॅच आहे त्याप्रमाणे आम्ही ह्या आंदोलनाकडे बघत आहे। आम्हाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही। आमचं वैयक्तिक आणि समाजाचं असं मत आहे, हे सरकारने 36 तासाच्या आत निर्णय करावा, अन्यथा वातावरण बिघडू शकतं। याला पूर्णपणे सरकार जिम्मेदार राहील। तर कृपया ही समाजाच्या वतीने विनंती आहे की दादांना पण उपोषण सहन होत नाही, त्यांनी 36 तासात आरक्षण द्यावं। जसं वर्ल्ड कपची मॅच ही महाराष्ट्राच्या बाहेर नेल्यामुळे हारली असं होणार नाही। होम पिच ग्राउंड आहे आमचं, मुंबई हे मराठा समाजाचं होम पिच आहे। तर कृपया आम्हाला 36 तासाच्या आत आरक्षण द्या, हे फायनल मॅच आहे प्लीज। अर्थातच बघू शकतो की फायनल मॅच आहे अशा पद्धतीने सांगण्यात येत आहे, पण स्टेशनच्या दुसरीकडचे दृश्य जे आहेत ते देखील मी तुम्हाला दाखवू इच्छितो। कशा पद्धतीने या ठिकाणी पूर्णतः जे आहे ज्या पद्धतीने मराठा आहेत सर्व ते कसे पूर्ण स्थानकावर जे आहेत गेलेले आहेत हे देखील आपण चित्र जे आहे ते बघू शकतोय। सध्या जोरदार गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली दिसून येत आहे आणि कुठेतरी या ठिकाणी पावसामुळे जे आहे शेड घेण्यासाठी सीएसटी स्थानकाचा चांगलाच योग्य वापर जो आहे तो देखील या ठिकाणी झालेला दिसून येत आहे। कविता, अर्थातच या ठिकाणी प्लॅटफॉर्म जे आहे जे हार्बर रेल्वेवरचं प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 आहे
ते देखील मी दाखवू इच्छितो कशा पद्धतीने या ठिकाणी पूर्ण भगवा वादळ जे आहे ते दिसून येत आहे. पण आणि प्रश्न त्यामुळे असा आहे कुठेतरी, शुभम की संध्याकाळच्या वेळेला सगळे जे प्रवासी असतील त्यांना ट्रेन पकडायच्या असतील ते या प्लॅटफॉर्मवर येतील, त्यावेळेस इतका गोंधळ जर त्या प्लॅटफॉर्मवर असेल तर निश्चितपणे प्रवाशांना याचा त्रास होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि मनोज जरांगे पाटील या दोघांनीही आंदोलकांना आवाहन केलेलं आहे की मुंबईकरांना त्रास होणार नाही हे बघा. असं असताना जर स्टेशनवर ही परिस्थिती असेल, इतका गोंधळ आणि इतक्या मोठ्या संख्येनं आंदोलक असतील तर अर्थात मुंबईकरांना याचा त्रास होणार आहे. अर्थातच ज्या पद्धतीने बघू शकतो लोकल जे आहेत आताच एक बघू शकतो वांद्रासाठी जी लोकल या ठिकाणावरनं रवाना झालेली आहे हर्बल लाईनवरनं, कुठेतरी मुंबईकर जे आहेत यांना काहीसा वेगळासा एक हे होत आहे. कारण की अर्थातच समजा बघायला गेलं तर मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत एका वेगळ्या या हेतूने जे आहेत त्या ठिकाणी आलेले आहेत, आंदोलनासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यामुळे मुंबईकरांना आपला रस्ता गाठण्यासाठी काहीशी या ठिकाणी तारेवरची कसरत जी आहे ती देखील करावी लागत आहे. मुंबई पोलीस असतील किंवा रेल्वे पोलीस असतील हे देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत आणि अर्थातच चोख पद्धतीत या ठिकाणी काम जे आहे ते देखील या ठिकाणी सुरू आहे. बघू शकतो मुंबईकर आणि मराठे हे एकत्रित जे आहेत ते सध्या या ठिकाणी दिसून येत आहेत. अर्थातच एक महिला आहेत या ठिकाणी, त्या महिला कशा पद्धतीने वाट काढून जात आहेत हे देखील चित्र आपण या ठिकाणी बघू शकतो. कशा पद्धतीने एकीकडे पाऊस, स्टेशनवर झालेला चिखल आणि त्याच्यामध्येही अशा पद्धतीने वाट काढताना जे आहे या ठिकाणी एक या महिला ज्या आहेत त्या दिसून येत आहेत. सोबतच बाजूला बघू शकतो एक वयोवृद्ध महिला त्यांच्या सुकन्येसोबत कशा पद्धतीने या ठिकाणी मोठ्या जड बॅग्स घेऊन जाताना दिसून येत आहेत हे देखील आपण या ठिकाणी चित्र जे आहे ते बघू शकतोय. अर्थातच सीएसटी स्थानकावरची ही दृश्य ज्यामध्ये समजा मराठी असतील किंवा मुंबईकर असतील हे एकत्र जे आहेत दिसून येत आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी या ठिकाणी सीएसटी स्थानकावर गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली दिसून येत आहे. आपल्याला कविता खूप मोठी गर्दी आहे आणि आता बरेचसे मुंबईकर हे आपली ट्रेन घरी जाण्यासाठी पकडायला येतील, पण याशिवाय बाहेरगावी जाणाऱ्या अनेक ट्रेन्स असतात त्याही या स्थानकावरनं सुटत असतात. त्यामुळे जे मोठे बॅग्स घेऊन जाणारे प्रवासी असतात ते बाहेरगावच्या प्रवासाला, मुंबईच्या बाहेरच्या प्रवासाला निघालेले असतात. याही प्रवाशांना निश्चित त्रास होत असणार आहे. त्या साईडचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत, मला वाटतं 14-15 नंतरचे जे सगळे प्लॅटफॉर्म्स आहेत तिथेही ही गर्दी दिसते की तिथली परिस्थिती तरी किमान सामान्य आहे? आता कविता आपण त्याचा देखील आढावा घेऊयात. आपण लोकल प्लॅटफॉर्म जे आहेत त्या ठिकाणी होतो आणि ज्या ठिकाणी एक्सप्रेस जे प्लॅटफॉर्म आहेत त्या देखील आपण ठिकाणी जाऊन बघूयात की नेमकी तिकडची परिस्थिती कशी आहे, कशा पद्धतीने त्या ठिकाणी देखील गर्दी आहे अथवा मुंबईकर कशा पद्धतीने जमले आहेत याचा आढावा जो आहे तो आपण घेऊयात. अर्थातच बघायला गेलं तर या ठिकाणी सीएसटीचं हे प्लॅटफॉर्म, सीएसटीचं हे स्टेशन आहे. नागरिक जे आहेत, मराठा बांधव जे आहेत ते या ठिकाणी कशा पद्धतीने आराम देखील करताना दिसून येत आहेत हे देखील दृश्य जे आहेत ते आपण या कॅमेरामध्ये आता लेन्सवर बघू शकतोय. कुठेतरी वाट काढण्यासाठी देखील थोडासा त्रास होतोय, पण काही हरकत नाही आहे. एक्सप्रेसच्या साईडचे कशी सिच्युएशन आहे तिकडचा आढावा जो आहे तो देखील घेण्याचा प्रयत्न जो आहे तो आपण आता या ठिकाणी करणार आहोत. अर्थातच प्लॅटफॉर्म क्रमांक 5 पर्यंत सध्या मी आलेलो आहे. बघू शकतो या ठिकाणी RPF देखील मोठ्या प्रमाणात तैनात आहेत, रेल्वे पोलीस फोर्स ही आहे. सोबतच मुंबईकर कशा पद्धतीने वाट काढत आहेत या मराठा वादळामधनं याचे देखील चित्र जे आहेत ते दिसून येत आहेत. संध्याकाळची वेळ आहे, शुक्रवार आहे आणि सोबतच सणासुदीच्या गणपती उत्सवाच्या सुट्ट्या जरी असल्या तरी सरकारी कार्यालय ही सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्वात जास्त सरकारी कर्मचारी जे आहेत ते दिसून येत आहेत, ज्यांनी आपल्या गळ्यामध्ये महाराष्ट्र शासनाचे ID कार्ड्स किंवा ओळखपत्र जे आहेत ते देखील लटकवलेले दिसून येत आहेत आणि त्यांच्यासाठी कुठे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जी आहेत या ठिकाणी काहीशी अडचण किंवा मार्ग काढण्यासाठी थोडीशी कठीणाई जी आहे ती होताना दिसून येत आहे. अर्थातच मी लोकल ज्या ठिकाणी लागतात तिकडनं मी एक्सप्रेसच्या साईडला आलेलो आहे. CST एक्सप्रेस या ठिकाणी देखील बघू शकतो कशा पद्धतीने चित्र आहे हे. या साईडला पार्किंग आहे, पार्किंगच्या साईडचं दृश्य जे आहे ते मी तुम्हाला दाखवतोय. या ठिकाणी काहीसा सुका भाग जिथे चिखल नाही आहे अशा पद्धतीचा आलेला आहे आणि तिथं देखील मराठा बांधव कशा पद्धतीने बसले आहेत. अर्थातच जिथे जागा मिळेल तिथे मराठा बांधव पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण की मुंबई हे कितीही मोठं शहर असलं तरी मात्र त्या ठिकाणी जागा जी आहे ती कुठेतरी छोटी पडते. अर्थातच एक्सप्रेसवेचे जे स्टेशन वेटिंग एरिया आहे, वेटिंग लॉबी आहे त्या ठिकाणी सध्या मी पोहोचत आहे आणि इकडचं देखील दृश्य मी तुम्हाला दाखवू इच्छितो कविता की कशा पद्धतीने एक्सप्रेसवेचे प्रवासी आहेत आणि सोबतच मराठा बांधव आहेत हे एकाच ठिकाणी बसलेले आपल्याला दिसून येत आहेत. अर्थात बघायला
गेलं कविता तर या ठिकाणी अनेक मराठा बांधव आहेत, त्यांच्यासाठी एक वेगळा पॅसेज जो आहे तो बसण्यासाठी केलेला दिसून येत आहे. बघू शकतो या ठिकाणी टोपी घातलेले आहे, सोबतच पावसाळा देखील झालेला आहे, कुठेतरी आपले शर्ट असतील टी शर्ट असतील हे ओले देखील झालेले आहेत, त्यामुळे ते सुकवण्यासाठी या ठिकाणी पट्टीचा वापर जो आहे तो देखील या ठिकाणी करण्यात येत आहे. पुन्हा एकदा समजा बघितलं तर मग मराठे जे आहेत, आता आपला कॅमेरा या ठिकाणी आलेला आहे, तर मग कुठेतरी हात दाखवताना हे करतायत, कोण जेवण पाहिजे, कोण पाण्याचा इशारा करताय, अशा पद्धतीने हात जे आहे ते या ठिकाणी देताना दिसून येत आहेत. अजून पण कोणत्याही कोपऱ्यात समजा बघितलं तर मराठा बांधव भगवा वादळ हेच दिसून येईल, टोपी घालून असतील, गमचे घेऊन असतील. त्यामुळे CST स्थानकावरची लोकलची परिस्थिती असो की एक्सप्रेसवेची असो, ही काहीशी अशाच पद्धतीने जी आहे ती दिसून येत आहे आपल्याला. अर्थातच या ठिकाणी आता आपल्याला ते हात दाखवत आहेत आणि सोबतच अर्थातच समजा कविता बघायला गेला तर या ठिकाणी मराठा बांधव देखील आहेत, काही या ठिकाणी नागरिक जे आहेत ते देखील जमलेले आहेत, त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. दादा, तुम्ही कुठून आलेले आहात, कधीपासून इथं बसले आहात? मी सकाळी 9 वाजल्यापासून इथं बसलेलो आहे आणि मी बीड जिल्ह्यातून आलेलो आहे. माजलगाव तालुका गाव बाबळगाव आहे माझं. मी माजलगाव तालुक्यातून आहे. मी सकाळी 7 वाजल्या नवी मुंबईचे जे गार्डन आहे का आपलं, हे मार्केट कमिटीपासून इथपर्यंत यायला मला जवळपास 6 तास लागले आणि पोलिसांनी आमची एवढी अडवणूक केली. आजपर्यंत आम्ही बघितले होते की महाराष्ट्राचे पोलीस हे इमानदार होते. आजपर्यंत बघितले होते महाराष्ट्राचे पोलीस इमानदार होते, पण आज बेईमानी केली यांनी फडणवीसचं ऐकून. पण अर्थातच समजा बघायला गेलं तर किती दिवस किंवा किती वेळ अजून आपण इथे थांबणार आहात? जरांगेंनी तर सांगितलं आहे की जोपर्यंत आम्ही आरक्षण घेणार नाहीत तोपर्यंत इथून एक पाऊल सुद्धा हटणार नाहीत. आम्ही एक पाऊल सुद्धा इथून हटणार नाहीत. आता सध्या तुम्ही CST स्थानकावर आहेत, एक्सप्रेस वे इकडनं जात असतात, मुंबईकरांना काही त्रास होत आहे का किंवा काही अडचण येत आहे? मुंबईकरांना आमचा काही त्रास नाही. आमचं आंदोलन आणि अतिशय शांततेत चालू आहे. आम्ही आजपर्यंत मराठे आहेत, आम्ही आजपर्यंत कोणालाच त्रास दिलेला नाही. आम्ही आजपर्यंत कोणत्या माणसाला म्हणावं आम्ही त्रास दिलाय म्हणून मुंबईतल्या. ज्या दिवशी आम्ही त्रास देतात त्या दिवशी आम्ही मराठे म्हणणार राहणार नाहीत. अर्थातच कविता बघू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी सर्व CST स्थानकावर जे आहे मराठी बांधव दिसून येत आहेत. आपल्यासोबत बातचीत देखील त्यांनी केलेली आहे. कशा पद्धतीने या ठिकाणी बसून आहेत, वाट बघत आहेत, प्रतीक्षा बघत आहेत, जरांगेंचा काही निरोप येतोय का, अर्थातच कोणता कानमंत्र त्यांच्याकडनं येतो का आणि इकडनं पुढची त्यांची भूमिका जी आहे ती देखील बदलते का, हे याच्याकडे लक्ष जे आहे सर्व मराठा बांधवांचं आहे. युट्यूबच्या सहाय्याने असेल किंवा मग या ठिकाणी जे TV स्क्रीन्स लागलेले आहेत त्यावरनं ते जरांगेंवर जे समजा ते काय बोलत असतील किंवा काही वेळ आधी देवेंद्र फडणवीस यांनी देखील माध्यमांशी संवाद साधला होता, त्यामुळे युट्यूबच्या सहाय्याने आपल्या जय महाराष्ट्र चॅनलवर ते लक्ष ठेवून आहेत. सर्व बाकीचे जे माध्यम आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत आणि काही निरोप येतो का, काही संदेश येतो का, निघण्यासाठीचा असो किंवा काही वेगळं पाऊल उचलण्यासाठीचा असो, याकडे सध्या सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अर्थातच पुढील 2 ते 3 दिवस हे या ठिकाणी थांबतील अशा पद्धतीचं काहीचं चित्र जे आहे ते आता स्पष्ट होताना दिसून येत आहे. 6 वाजेपर्यंतची वेळ जी आहे ती परवानगीची दिली होती, पण परवानगीच्या वेळेमध्ये वाढ होण्याची शक्यता जी आहे ती देखील वर्तवण्यात येत आहेत आणि तशाच पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया जी आहे ती आपली नोंदवली होती की वेळ जो आहे तो वाढून देण्यात येईल, पण मात्र बोलून तोडगा निघत असतो आणि त्यामुळे आपण बोलूयात, चर्चा करूयात अशा पद्धतीने देखील त्यांनी जे आहे ते सांगितलंय. त्यामुळे सरकारचं शिष्टमंडळ असेल किंवा उपसमितीचे सर्व सदस्य असतील यांचा काही निरोप येतो का किंवा इकडनं काही शिष्टमंडळ सरकारकडे जातं का, हे देखील आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण त्यापूर्वी मुंबई पुन्हा एकदा अशाच पद्धतीने दिसून येत आहे. ज्यावेळेस मुख्य मोर्चा निघाला होता त्यावेळेस देखील अशाच पद्धतीने भगवं वादळ जे आहे ते पाहायला मिळालं होतं आणि आज पुन्हा एकदा अशाच पद्धतीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं मराठा बांधव जे आहेत आपल्यासाठी, आपल्या समाजाच्या हितासाठी, आपल्या भविष्याच्या पिढ्यानपिढ्यांच्या हितासाठी जे आहेत या ठिकाणी जमलेले दिसून येत आहेत. बघू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी घोषणाबाजी जी आहे ती देखील करत आहेत, समर्थन जे आहे ते देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मराठा समाजातले अनेक जण हे आज मुंबईमधल्या आझाद मैदानावर पोहोचलेत. खरं तर आझाद मैदानामध्येच हे आंदोलन असावं, आझाद मैदानामध्ये 5000 पेक्षा जास्त आंदोलक नसावेत, आंदोलकांनी आझाद मैदाना व्यतिरिक्त इतरत्र कुठेही जाऊ नयेत अशा अटी मनोज जरांगे पाटील यांना या आंदोलनाची परवानगी देताना घालण्यात आल्या होत्या. त्या अटी मान्यही करण्यात आल्या होत्या. आज सकाळी आंदोलन सुरू झाल्यानंतर बरेच आंदोलक आझाद मैदानात बसलेही होते, पण त्यानंतर पाऊस सुरू झाला आणि हे आंदोलक आजूबाजूला आसरा शोधू लागले आणि सध्या भाऊ झोपलेले आहे त्याच्यासाठी बोलणं झालं नाही. उद्या मी परत येते. काय सांगाल की पोलिसांनी अजून जे आहे, कारण आज एका दिवसाचीच परवानगी दिली होती, 6 नंतरची परवानगी संपणार आहे, अवघे काहीसे क्षण उरलेले आहेत, अजून पोलिसांची परवानगी मिळालेली नाही आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? याच्याबद्दल प्रशासनाच्या बद्दल मी काय सांगू शकत नाही, क्योंकि लोकांचे पण खूप हाल होत आहे.
मी देवेंद्र फडणवीस साहेबांना हात जोडून कळकळीची विनंती करते, लवकरच लवकर निर्णय घ्या आणि काहीतरी एक चांगला निर्णय घेऊन हे आरक्षणाला पाठबळ द्या. अनेक राजकीय नेते असंही म्हणतात की मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये वाद लावण्याचं काम जे आहे ते करण्यात येते काही नेत्यांकडनं, त्यांना तुम्ही काय सांगा? मी एकच विनंती करते, मी ओबीसी समाजाची असताना माझा नवरा आमचा जे परिवार आहे मुंडे घराणा सगळे आम्ही ओबीसीचे आहे, तरी पण मी आज पाठिंबा देते अगोदरपासून, क्योंकि ये जातीपातीची लढाई नाहीच आहे, ये न्याय हक्काची लढाई आहे, ये गोरगरीब मराठ्यांची लढाई आहे. ते माझे सासरे आणि देशमुख साहेब सगळ्यांनी असं सांगितलेलं आहे, आर्थिक निष्काय अनुसार आरक्षण मिळाला पाहिजे. पण या ठिकाणी आपण बघितलं की मोठ्या संख्येनं मराठा समाजाचे कार्यकर्ते इथे पोहोचलेले आहेत, शांततेने आंदोलन चालू आहे. मात्र दुसरीकडे मुंबईचं ट्रॅफिक असो जाम झालेलं आहे, गणपती सणाचा उत्सव आहे, त्यामध्ये तुम्हाला वाटतं की परवानगी मिळाली पाहिजे, ही परवानगी वाढण्यात आली पाहिजे, मागण्या तर मान्य झाल्या पाहिजे, ही भूमिका आहेच तुमची? परवानगी 100% मिळाली पाहिजे, क्योंकि जसं मी बघितलेलं, मी सांताक्रूजपासून आलेली आहे, काहीही न्यू सेन्स मराठा लोकांनी केलेला नाही आहे रोडवरती आणि खूप सपोर्ट करत आहे शासनाच्या खूप सपोर्ट करत आहे. तो हे लोकांना परवानगी देण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? पण सरकार असो किंवा विरोधक असो याच्यावरती राजकारण करतात असं तुम्हाला वाटतं का? विरोधक तो राजकारण करणारच, पण ये जे मराठा आरक्षण जे लढाई आहे ते जातीपातीची नाही आहे, राजकारणची नाही आहे, ते ये न्याय हक्काची लढाई आहे, आरक्षणची लढाई आहे. ह्यांचे पण मुलाबाळा आहे, हे लोक पण शेतकरी आहे. मी लोकांमध्ये काम करून मी बघितलेलं आहे, त्याच्यासाठी आज पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. या ठिकाणी अनेक कार्यकर्ते, कारण तुम्ही आला होता तेव्हा अनेक कार्यकर्ते पण तुमच्याशी बोलत होते, नेमकी काय त्यांनी तुमच्यासमोर म्हणणं मांडलं? त्यांचा हेच मुद्दा आहे की ताई आम्हाला गैरसोय होत आहे, पाणी नाही आहे, खाना नाही आहे आणि इकडे जितकी जवळपासची जे शॉप होती ते बंद करून टाकली आहे. कशाला? लोकांना कशाला त्रास देत आहे? हे लोक तुम्हाला त्रास देत नाही, मराठा लोक तुम्हाला त्रास देत नाही, तर तुम्ही कशाला लोकांना त्रास देत आहे? उघडा ना तुम्ही दुकान, कोणाला पाणी पाहिजे, काय पाहिजे, कुठे जाणार लोक? शौचालयाची सोय नाही आहे, कुठे जाणार? मराठा महिला ज्या या आंदोलनामध्ये सामील होण्यासाठी आलेल्या आहेत त्यांच्याशी बोलणं केलं का तुम्ही? नाही, माझं बोलणं कोणाशी झालं नाही, महिला मला दिसली पण नाही. आता तुम्ही या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्याशी तुमची भेट होऊ शकली नाही आहे, मात्र तुम्ही त्यांना काय बोलणार आहात आणि पुढच्या भेटीची वेळ कधी दिली की तुम्ही थांबणार आहात? भाऊला मी एकच सांगणार होते की पहिले तो त्यांची जिद्दीला कौतुक आहे, सलाम आहे त्यांची जिद्दीला, आणि जसं की मी मुंबईची आहे त्यांना मी इन्व्हिटेशन देणार होती की माझ्या घरी या तुम्ही जेवणसाठी. तुमचा पूर्ण पाठिंबा आहे आंदोलनाला? हां, मी सहभागी पण आहे. तर आपल्या सोबत जे आहे ते करुणा मुंडे होत्या, ज्यांनी सांगितलं की या ठिकाणी त्या ते मनोज जरांगे पाटील यांना त्यांच्या घरी जेवणाचं निमंत्रण देण्यासाठी आलेल्या होत्या. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी ज्यावेळेस त्या स्टेजवरती पोहोचल्या त्यावेळेस मनोज जरांगे पाटील जे आहे ते आराम करत होते. मात्र पुन्हा एकदा भेटीची वेळ किंवा भेटीसाठी जे आहे त्या करुणा मुंडे प्रयत्न करणार आहेत. मात्र मराठा समाजाचं आंदोलन ते, कारण त्यांनी स्वतः सांगितलं की सांताक्रूजपासून ते या ठिकाणी आझाद मैदानात ते आल्या आणि शांततेने आंदोलन चालू आहे. आणि मराठा ओबीसी हा वाद राजकीय नेते जरी करत असले तरी करुणा मुंडे स्वतः म्हणाल्यात की मी या आंदोलनाला फक्त पाठिंबा देत नाहीये, तर मी या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी उपस्थित झाले आहे. मात्र करुणा मुंडे यांचं जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलणं झालं नाहीये. मात्र त्या करुणा मुंडे जे आहेत ते या ठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आणि त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांना जे आहे त्यांना आपल्या घरी, त्यांच्या घरी जे आहे ते जेवणाचं निमंत्रण देण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेलं असल्याची माहिती जय महाराष्ट्राशी बोलताना करुणा मुंडे यांनी दिलेली आहे. आपल्या प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते, तर दुसरीकडेही आपण आझाद मैदानाबाहेरची दृश्य पाहतोय. मराठा आंदोलक मोठ्या संख्येनं आझाद मैदानापर्यंत पोहोचलेत आणि आझाद मैदानावरची परिस्थिती सध्याची ही आहे की पावसामुळे चिखलाचं वातावरण तयार झाले, त्यामुळे आजूबाजूला जिथे आडोसा मिळेल तिथे हे सगळे आंदोलक थांबलेले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या नावानं घोषणा देत आहेत आणि सरकारनं लवकरात लवकर मराठा आरक्षण आम्हाला जी आमची मागणी आहे त्यानुसार द्यावं अशी मागणी करतात. त्यासाठीची घोषणाबाजी सुरू आहे. काही वेळापूर्वीची आपण दृश्य पाहिली ती सीएसएमटी स्थानकाची. आझाद मैदानाला लागूनच सीएसएमटी स्थानक आहे. या स्थानकावर मोठ्या संख्येनं मराठा
समाजाचे जे आंदोलक आहेत ते सध्या जमलेत आणि तिथेही घोषणाबाजी सुरू आहे। आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये सध्या पाऊस पडतोय, त्यामुळे आंदोलकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोयही होते। अगदी काही मिनिटांमध्ये या आंदोलनाला सरकारनं दिलेली, मुंबई पोलिसांनी दिलेली वेळही संपेल आणि तोपर्यंत जर पुढची वेळ वाढवून मिळाली नाही तर मग या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल? मनोज जरांगे पाटील हे वेळ संपल्यानंतर सुद्धा आंदोलन सुरूच ठेवणार की मुंबई पोलीस त्यांना आंदोलनाची वेळ वाढवून देणार, याहीकडे लक्ष आहे। याशिवाय सरकार या संदर्भात काय निर्णय घेत आहे याकडेही लक्ष आहे, कारण सरकारनं अद्याप तरी आंदोलकांच्या ज्या मागण्या आहेत त्याबाबत काहीही म्हटलेलं नाही। मराठा समाजासाठी आपण EWS मधनं 10% आरक्षण दिलेलं आहे आणि त्याचा लाभ मराठा समाज घेतो, अशी प्रतिक्रिया काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। ही आत्ताची दृश्य आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील यांच्या विज्युअल आणि ऑडिओ त्या स्टेजवर मनोज जरांगे पाटील हे सध्या आराम करतायत। 2 दिवसांचा प्रवास करून ते आज सकाळी 10 वाजता मुंबईमध्ये पोहोचले आणि मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये आमरण उपोषण त्यांनी सुरू केलेलं आहे। शुभम उमाळे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, जे आझाद मैदानाच्या आजूबाजूच्या परिसरातली परिस्थिती सातत्याने आपल्यापर्यंत पोहोचवतात। पुन्हा एकदा शुभमकडे जाऊयात। शुभम, अगदीच कविता, CSMT स्थानकाचे जे मेन एंट्रन्स आहे, जे दोन्ही लोकलकडे असेल किंवा एक्सप्रेसवेकडे असेल जात असतं, त्या ठिकाणावर सध्या मी आहे। या ठिकाणी देखील आता बघू शकतो मराठा जे आहेत, आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी अर्थात पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणावर जे आहे त्यांचं नृत्याचं कार्यक्रम जे आहे त्या ठिकाणी सुरू होतं। दादा थोडंसं बाजूला व्हा, विनंती करतो। या ठिकाणी जे आहे कशा पद्धतीने ते हे करतायत आपण बघू शकतो। या ठिकाणी मराठा जे आहेत CST स्थानकावर आहेत आणि अर्थातच बघू शकतो पुन्हा एकदा त्यांनी वाजवण्याचे थांबवलं होतं, ते पुन्हा एकदा त्यांनी सुरू केलेलं आहे आणि मराठा आरक्षण हे घेतल्याशिवाय या ठिकाणावर जाणार नाही असा प्रत्येकाने या ठिकाणी प्रण घेतलेला आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आलेले आहेत। अनेक जण जे आहेत आपल्यासोबत बोलण्याचे देखील प्रयत्न करत आहेत, त्यांच्याशी देखील आपण बातचीत करूयात। पण सोबतच CST स्थानकावरची ही दृश्य संध्याकाळचे 6 वाजत आलेले आहेत, मुंबईकर जे आहेत आपल्या घरी जात असतात, पण मात्र या ठिकाणी मराठ्यांची गर्दी कशा पद्धतीने झाली आहे हे देखील आपण पाहू शकत आहोत। अर्थातच CST स्थानकावर सकाळपासूनच जी आहे गर्दी झालेली दिसून येत होती। ज्यावेळेस रस्ते मार्ग हे कुठेतरी ट्रॅफिक जाम झालं होतं, त्यामुळे नंतर त्यांनी रेल्वेने यायचं, लोकलने यायची सुरुवात केली होती आणि त्यानंतर आता या ठिकाणी CST स्थानकावर गर्दी जी आहे ती सातत्याने दिसून येत आहे। कशा पद्धतीने या ठिकाणी सर्व मराठा आंदोलक आहेत हे दृश्य आपण बघू शकतो। सध्या CST स्थानकावरचे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे। या ठिकाणी RPF असेल, मुंबई पोलीस असेल, ते या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी समजा पाहायला गेलं तर मग घोषणा ज्या आहेत त्या पुन्हा एकदा जरांगेंसाठी जे आहेत त्या देताना दिसून येत आहेत। कविता, निश्चित शुभम, ही उत्साह तर आहेच कार्यकर्त्यांमध्ये, मात्र मुंबईकरांना थोडासा त्रास यामुळे निश्चित सहन करावा लागतोय, कारण आझाद मैदानाच्या आजूबाजूला जे सगळी व्यवस्थापना आहेत आणि विशेषतः CSMT स्टेशन आहे जिथून आता मुंबईकर आपल्या घरी जायला निघतील, त्या सगळ्यांना या गर्दीतून वाट काढावी लागते। पण मराठा आंदोलक जे मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी मुंबईमध्ये पोहोचलेत, त्यांचा उत्साह आहे। मागणी एकच आहे, मराठा आरक्षणाची, OBC मधून मराठा आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे, सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी झाली पाहिजे, या आमच्या मागण्या तातडीनं मान्य करण्यात याव्यात, तरच हे आंदोलन मागे घेतलं जाईल, अशी भूमिका हे सगळे आंदोलक आणि समर्थक मांडतात। तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हेही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। अगदी 10 मिनिटांचा वेळ शिल्लक आहे। मुंबई पोलिसांनी जी वेळ मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनासाठी दिली होती ती संपण्यासाठी, आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचं हे आंदोलन पुढे असं सुरू राहणार का? कारण मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं मुंबई पोलिसांकडे वेळ वाढवून देण्यासाठी मागणी करण्यात आलेली आहे, पण त्याला अजून काही उत्तर दिलंय का? मुंबई पोलिसांनी ही वेळ वाढवून दिलेली आहे का? याबाबत मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं किंवा मुंबई पोलिसांच्या वतीनं अद्याप तरी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही। त्यामुळे पुढच्या काही मिनिटांमध्ये या आंदोलनाची पुढची दिशा काय आहे हे स्पष्ट होईल। आपल्या सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे असेलच, अपडेट्सही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू।